नांदेडचा एका मजुराचा मुलगा गुरुवारी आपल्या वडिलांना असं म्हणतो की बाबा, शाळेमध्ये मला जाण्यासाठी एक मोठी वही आणि कंपास हवाय. वडील असं म्हणतो की बाळा, मजुरी रविवारी मिळणार आहे, थांब ना 3 दिवस. बाळाला झेपत नाहीये ते. तो शेतात जातो आणि बाबळीच्या झाडाला गळफास घेतो. वडील 2 तासांनी तिथं पोहोचतो आणि पोहोचल्यानंतर मुलाचं प्रेत बघितल्यानंतर फक्त त्या फासातला आपल्या लेकराचा गळा तो बाप बाजूला काढतो, लेकराला खाली झोपवतो आणि त्याच फासामध्ये स्वतःचा गळा अडकतो. मी हे तुम्हाला यासाठी सांगतोय बाळानो, की एक नांदेडचं लेकरू एक कंपास आणि एक वही मिळण्यासाठी आपलं आयुष्य संपवतं. पण इथं गाव, इथं नेमाने साहेबांची सारखी माणसं तुम्हाला नुसत्या प्रार्थनेच्या वेळेला तुम्ही खाली पडू नये, पावसाळ्यामध्ये तुमच्या डोक्यावर पावसाच्या वर्षावानं तुम्ही भिजू नये म्हणून हॉल देतायत. एवढं तुम्हाला दिल्यानंतर तुमची कोणती गोष्ट हवी आहे, एवढं सगळं मिळाल्यानंतर आपल्याला घडावं लागेल. या संस्थेचं प्रोडक्ट म्हणून जगाच्या बाजारामध्ये आल्यानंतर आपल्याला ते जे करता येत नाही माने साहेब, ते आपल्याला करावं लागेल. काही माणसं प्लेजरसाठी जगतात, काही माणसं पर्पजसाठी जगतात, काही माणसं पॅशनसाठी जगतात आणि काही माणसं हॅपीनेससाठी जगतात.